जिच्या शिक्षणाने आणि संघर्षाने स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून दिली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. ज्या काळामध्ये स्त्रियांना कसलेच अधिकार नव्हते, त्या काळामध्ये सावित्रीबाई बाहेर पडल्या. ज्योतिरावांनी सांगितलं की सावित्री, स्त्रिया शिकल्या पाहिजेत, परंतु तुला शिक्षिका व्हावं लागेल. आधी माझ्या सावित्रीबाईनं शिक्षण घेतलं आणि मग माझी सावित्रीबाई मुलींची पहिली शिक्षिका झाली. पण ती शिक्षिका होत असताना इतक्या सोप्या गोष्टी होत्या का? नाही. सावित्रीबाई जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा अज्ञान अंधकारामध्ये स्त्रियांच्या बाबतीत चाचपडणारा समाज, त्या सावित्रीबाईला कोण चिखल फेकते, तर कोण त्यांच्या डोक्यावरती दगड मारते, तर कोण अंडी फोडते, तर कोण शेण फेकते. अशा परिस्थितीमध्ये माझी सावित्रीबाई पुण्याला भिडेवाड्यामध्ये गेले आणि ज्यावेळी मुलींनी प्रश्न विचारला की माई, तुमच्या अंगावरती हे काय पडले, तेव्हा माझी सावित्रीबाई म्हणते, तुमचं शिक्षण व्हावं म्हणून ही फुलं माझ्या अंगावरती समाजाने मला दिलेली आहेत. ज्या दिवशी तुमचं शिक्षण मी पूर्ण करू शकेल, ज्या दिवशी महिला शिक्षणासाठी बाहेर पडतील, त्या दिवशी ही फुलं कायमस्वरूपी रुजली जातील. आणि अगदी तसंच झालं. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली झाली आणि सावित्रीबाईनं एक अशी क्रांती घडवली की खरोखर महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. म्हणून त्या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती.